विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागात इंडियन विवर्स नावाच्या कवितेचा सिनॉप्सिस पाहिला. एक प्रस्तावना आपण त्याच्याबद्दल पाहिली की व्हॉट इज द पोएम इंडियन विवर अबाउट. कारण हे सगळं आपल्याला ॲप्रिसिएशनसाठी कामात पडणार आहे. बरं, म्हणून ॲप्रिसिएशन करताना जे मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, काय आहे कवितेचं उद्देश, कवित्री कोण आहे, हे आपण पहिल्या भागात पाहिलं. ॲप्रिसिएशनमध्ये आणखी आपल्याला पोएटिक डिव्हायसेसबद्दल काम करावं लागतं, त्याच्याबद्दल लिहावं लागतं. तर आता आपण ॲप्रिसिएशनचा पहिला जो पार्ट असतो पोएटिक डिव्हायसेसबद्दलचा तो पाहणार आहोत. तर आपण बोर्डवर सगळं पाहू शकता. आपण काय लिहिलं बघा, फिगर ऑफ स्पीच, पोएटिक डिव्हायसेस, हे नोट डाऊन करायचं आहे आपल्याला. तर पहिला आपण अलंकार याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे ॲलिटरेशन. काय नाव आहे त्याचं? ॲलिटरेशन. स्पेलिंग नीट लक्ष द्या. स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी ALLI, ॲली, नंतर TE, नंतर रेशन, RATION, ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. आता हा अनुप्रास अलंकार कशाबद्दल वापरला जातो, कशासाठी वापरला जातो आणि का वापरला जातो याचा अभ्यास करणं आहे आपल्याला. तर इंग्रजी अल्फाबेट्स A पासून तर Z पर्यंत 26 आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या 26 अक्षरांना, मुळाक्षरांना आपण दोन भागात विभागतो. ती कोणते? यस, वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स, स्वर आणि व्यंजन. आलं लक्षात? स्वर आणि व्यंजन. तर स्वर म्हणजे सूर, स्वर म्हणजे सूर, आणि व्यंजन, व्यंजन याला आपण जरा हिंदीमध्ये कन्वर्ट करून पाहू याचा अर्थ लावण्यासाठी. एखाद्या हिंदी स्पीकिंग कम्युनिटीच्या घरी जर आपण गेलो, आपण त्यांना विचारतो आपके घर में क्या क्या व्यंजन बनाए. काय म्हटलं? आपके घर में कौन कौन से व्यंजन बनाए. व्यंजनचा अर्थ आहे खाद्यपदार्थ. तर उत्तर येईल काय? उत्तर येईल जी भाजी बनवली असेल ती, पोळ्या असतील, व्हॉट एव्हर इट मे बी, कोशिंबिरी असेल, चटणी असेल, ठेचा असेल, किंवा आणखी अनेक काही पदार्थ असतील. पण पाणी, असं उत्तर येईल का आपल्याला? हमारे घर में पाणी बनाया. अरे, आपण शॉक होऊया उत्तरानं. कारण पाणी हे काही व्यंजन नाही. पाणी हा काही व्यंजनाच्या प्रकारातला भाग नाही. कोणाच्या घरी जेवायला गेलो आपण आणि पाहुणचार काय केला? पाणी, वेगवेगळ्या प्रकारचे पाणी, गोड पाणी, आंबट पाणी, खारट पाणी. गोड पाणी, खारट पाणी, आंबट पाणी, हे पाणीपुरीचे जे पाणी प्रकार बनतात ते व्यंजन आहे, ते पदार्थ आहे. परंतु केवळ पाणी व्यंजन होणार नाही. तसंच व्यंजनाच्या उत्पत्तीबद्दल आहे. व्यंजन म्हणजे B, C, D, F, G, H, I सोडला, बाकीचे पुढचे सगळे O आणि U सोडून. तर व्यंजनाची पुनरावृत्ती ज्या वाक्यामध्ये वारंवार किंवा डेलिबरेटली, जाणीवपूर्वक एखादा कवी करतो, तेव्हा त्या वाक्यरचनेमध्ये अनुप्रास अलंकार असतो. परत, ज्या वाक्यरचनेत जाणीवपूर्वक व्यंजनाची पुनरावृत्ती होते, वारंवार येतं ते, पण लागोपाठ ज्या वेळेला एखादं व्यंजन त्या वाक्यरचनेमध्ये पुन्हा पुन्हा वापरलं जाईल, का वापरलं जाईल त्याचं उदाहरण पाहू आपण. मराठीमध्ये एक वाक्य ऐकवतो तुम्हाला, हिंदीतही ऐकवेल, इंग्रजीतही पाहू. काकूने, कोणी?
काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापून टाकले किंवा काढले. परत, काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापून काढले. काय रिपीट केलं गेलं? का केलं? कारण काकूने काकाचे कामाचे कागद हा रिदम तयार करायचा आहे, हा ताल तयार करायचा आहे, ही लय तयार करायची. कारण कोणतीही कविता गाण्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी त्याच्यामध्ये एक अलंकार पाहिजे. त्यातला प्रामुख्यानं जीव आणि आत्मा हा अनुप्रास अलंकार आहे. तुम्हाला फना नावाचा आमिर खानचा पिक्चर आठवत असेल, चंदा चमके, आठवतं का ना? खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों की खड़कने से खड़कता है खड़क सिंह. समझ लो, खड़क सिंग वापरला, खिडकिया वापरलं, ख हा शब्द पुन्हा 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 आणला. परत, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह, खिड़कियों की खड़कने से खड़कता है खड़क सिंह, कितना मुश्किल लिए गाना जरा गा के दिखाना, असं गाणं आहे. काय कारण त्याच्यात? कारण त्याच्यामध्ये ताल निर्माण करायचा आहे, त्याच्यामध्ये लयबद्धता निर्माण करायची आहे, आणि ते ताल आणि लय निर्माण करण्याची जबाबदारी या अलंकाराची आहे. कोणत्या? अनुप्रास अलंकाराची. आणि म्हणून ज्या वेळा एखाद्या वाक्यरचनेत जाणीवपूर्वक कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजन जर वारंवार वापरलं जात असेल तर मित्रांनो त्याच्यातून निश्चित कवीला ताल तयार करायचा आहे, त्याला राईम तयार करायची आहे. त्याला यमक, राईमला आपण यमक म्हणतो, ते यमक, ती गेयता निर्माण करण्यासाठी यमकाची मांडणी केली जात असते. आणि म्हणून आडवा आणि उभा दोन प्रकारात यमक असतो. तर इथे आपल्याला कॉन्सोनंटल साऊंड वारंवार लागोपाठ वापरला जातो. त्याचं कारणच आहे की त्याच्यातून काय केलं जातं पहा, आपण त्याचं स्पष्टीकरण दिलं. हिअर म्हणजे या वाक्यात द कॉन्सोनंटल साऊंड जो कोणता असेल, या कवितेमध्ये इंडियन विव्हरवर फोकस केलेला आहे म्हणून डब्ल्यू शब्द वापरला आहे, आणि एका ठिकाणी पीचं वाक्य येणार आहे. पण डब्ल्यू आणि पी हे कॉन्सोनंट्स आहेत, हे व्यंजन आहेत. आणि म्हणून हिअर द कॉन्सोनंटल साऊंड जो वापरला असेल तो आपल्याला टाकायचा आहे. इज प्लीजिंगली रिपीटेड. काय केलं? त्याला रिपीट केला. कसा केला? प्लीजिंगली. समजतंय ना? प्लीजिंगली रिपीटेड फॉर क्रिएटिंग. का वापरला त्याचं कारण सांगतो आपण. फॉर क्रिएटिंग म्युझिकल क्वालिटी. या कवितेत म्युझिकल क्वालिटी निर्माण करण्यासाठी, या कवितेला संगीतबद्ध रचना करण्यासाठी याचा वापर कवींनी केलेला आहे. डिस्कस करताना मुद्दा लक्षात आला? कोणता अलंकार पाहतोय आपण? ॲलिटरेशन. त्याचं नाव आहे अनुप्रास अलंकार. कसा असतो हा अलंकार? ज्याच्यामध्ये व्यंजनाची पुनरावृत्ती होते. व्यंजनाची पुनरावृत्ती होते आणि व्यंजनाला आपण इंग्लिशमध्ये वॉवेल नाही म्हणत, काय म्हणतो? कॉन्सोनंट. म्हणून इथे काय वापरला आपण? हिअर द कॉन्सोनंटल साऊंड जो असेल तो, एखाद्या एक्झाम्पलमध्ये पी असेल, कुठे बी असेल, कुठे डब्ल्यू असेल, कुठे व्हॉट एव्हर इट मे बी, सी पण असेल, तर त्या अलंकाराला आपण अनुप्रास अलंकार म्हणणार आहे. द कॉन्सोनंटल साऊंड डॅश इज प्लीजिंगली रिपीटेड फॉर क्रिएटिंग म्युझिकल क्वालिटी. असा या अलंकाराचा उद्देश, हेतू आणि स्पष्टीकरण आहे. एनी डाऊट? नसेल तर आपण कवितेमध्ये कोणत्या वाक्यामध्ये हा अनुप्रास अलंकार वापरलेला आहे याचा आपण अभ्यास करूया मित्रांनो. आता आपण पान नंबर 99, 100वर आपण आहे. 100 पेज नंबर आपण पाहणार आहोत. आणि मग पेज नंबर 100वर काय म्हटलेलं आहे, कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला तो अलंकार वापरला आहे जरा पाहूया आपण. ओके, तुमचं पहिलंच वाक्य, पहिल्याच वाक्यामध्ये विव्हर्स विव्हिंग. काय वापरलं?
विव्हर्स विव्हिंग म्हणजे तो विणकाम करणारा विणकाम करत आहे, तर तो अर्थ झाला त्याचा, आपण WW लागोपाठ आले, शेजारी शेजारी आले. म्हणून ज्या वाक्यरचनेमध्ये एखादं व्यंजन वारंवार वापरलं जाईल, प्लेझिंगली रिपीट केलं जाईल, कोणतं? कॉन्सोनंट. इथे कोणता कॉन्सोनंट वापरला मित्रांनो? कोणता? W. यस, करेक्ट. आणि म्हणून W हा प्लीजिंगली रिपीट केलेला आहे, म्हणून या वाक्यरचनेमध्ये ॲलिटरेशन अनुप्रास नावाचा अलंकार वापरलेला आहे. आता अजून कोणत्या ठिकाणी वापरलं म्हणजे लाईन नंबर 1 वर सापडला आपल्याला पहिल्या कडव्यात. कवी अतिशय श्रेष्ठ का असतात? कारण त्यांच्या रचनात्मक मांडणी इतकी सुंदर ते करतात की या कवयित्रीने सरोजिनी नायडूंनी इंडियन व्हिवर्सच्या पहिल्या प्रत्येक कडव्याच्या पहिल्या वाक्यात हा अलंकार वापरलेला आहे. कसा वापरला पहा. दुसरं कडवं पण आहे, त्याच्यामध्ये विव्हर्स विव्हिंग हे वापरलं, म्हणजे इथे पण WW रिपीट केला. तिसऱ्या कडव्यामध्ये पण विव्हर्स विव्हिंग हे रिपीट केलं. आणि आपलं जे दुसरं कडवं आहे त्यातलं तिसरं वाक्य आहे लाईक अ प्लूम्स ऑफ अ पीकॉक. प्लूम्स म्हणजे फिदर, पीस. पीकॉक म्हणजे कॉक, कोंबडा. पीकॉक, पी लागला त्याला. पी, पी म्हणजे काय? वाटाणा. त्याचा तुरा जो असतो ना, त्या तुऱ्यावर वाटाण्यासारखे गोल गोल डॉट्स असतात, म्हणून त्याला पीकॉक असं म्हणतात. आणि लांडोरीला काय म्हणतात? पी हेन. तर त्या पिकॉकच्या डोक्यावर ते गोल गोल मण्यासारखे असे तुऱ्यासारखे जे असतात त्याला पी सारखा आकार असतो, म्हणून त्याला पिकॉक असं म्हणतात. तर प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक, प्ल्यूम्स म्हणजे फिदर्स, पीस, मोराचं पीस. पर्पल अँड ग्रीन, कलर त्याचा पर्पल पण आहे, ग्रीन पण आहे, सुंदर रंग आहे. म्हणून कोणता शब्द रिपीट केला गेला? प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. 3 P वापरले. वर 2 W वापरले, आता 3 P वापरले. 2 पेक्षा जास्त वेळा वापरले की अलंकार झाला. कमीत कमी 2 वेळा वापरलं गेलं पाहिजे, आणि म्हणून तसा 2दा वापरला. इथे पी हा शब्द 3दा वापरला, आणि म्हणून मित्रांनो इथे हा ॲलिटरेशन नावाचा अलंकार झाला. समजलं सगळ्यांना? कोणता वापरला हा? ॲलिटरेशन, अनुप्रास अलंकार. या अलंकाराला अजून बाकीच्या कवितांमध्ये कुठं कुठं वापरलं गेलं हे एक्झरसाइज तुम्हाला करायची आहे, शोधायचं आहे. आणि जिथे जिथे कॉन्सोनंटल साऊंड रिपीट झाला असेल लागोपाठ, कारण मॅक्झिमम कवितांमध्ये हा अलंकार वापरलेला आहे. म्हणून आपल्याला होमवर्क म्हणून काय सांगतोय मी, एक्झरसाइज म्हणून काय सांगतोय की आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, प्रत्येक कवितेमध्ये चाळलं पाहिजे, ज्या ठिकाणी सापडला तिथे अंडरलाईन केली पाहिजे, त्याच्यासमोर ॲलिटरेशन लिहून टाकलं पाहिजे. हा झाला आपला होमवर्क त्याच्यावरचा. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अलंकार हा फार महत्त्वाचा असतो, दागिना फार महत्त्वाचा असतो. कारण तुम्हाला जर विचारलं मी या हातापेक्षा भारी हात कोणता, तुम्ही नक्की उत्तर देणारे हे. का? कारण याच्यावर अलंकार वापरला आहे. अलंकार हा सौंदर्य वाढवण्यासाठी असतो, दागिना असतो वजन वाढवण्यासाठी असतो. वजन म्हणजे माझं जर 50 किलो असेल, हे 10-20 ग्रॅम, 50 किलो 20 ग्रॅम असं नाही. इम्प्रेशन, त्या कवितेला इम्प्रेसिव्ह करण्यासाठी, प्रभावी करण्यासाठी, आकर्षक करण्यासाठी जे काही कवी वापरतो त्याला अलंकार म्हणतात. आणि म्हणून एखाद्या कवीने जिथे एखादं वाक्य असतं त्या वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त दागिने वापरून टाकतो, म्हणून ती कविता इम्पॉर्टंट वाटते, VIP वाटते. मराठी कविता तुम्ही ऐकली, हांबरून वासर आले साठते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. का आवडलंय? कारण त्याच्यामध्ये गाय आणि माय हे राईम रिदम वापरलं, आणि त्याच्यामुळे या कवितेला आकर्षक आणि सुंदर करण्याचं काम त्या कवीने केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, याच्यानंतरचा आपला दुसरा जो पाठ असेल, ती पाठ नंबर 3 या कवितेशी संबंधित, त्याच्यामध्ये आपण यमकाचा अभ्यास करणार आहोत. त्याच्याकरता मुद्दाम ह्या 2 ओळी तुम्हाला ऐकवल्या. समजलं? ह्या
यमकाचा आपण राईमचा स्पेशल अभ्यास, राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स या 2 भागासाठी आपण पुढचा व्हिडिओ आपण ऐकणार आहोत. हा आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण शेअर केला आपलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करणार आहात. म्हणून ही लिंक शेअर करत राहा, सगळ्यांचं भलं करत राहा. ओके, आपण आता 3ऱ्या भागाचा अभ्यास करण्यासाठी तयार राहणार आहोत. ओके.